श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी. रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत गावच्या पद्धतीने हिरव्या मिरचीचा झणझणीत असा ठेचा. त्यासाठी मी इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, मीठ, शेंगदाणे आणि जिरा घेतलेला आहे, कोथिंबीर आणि लसूण घेतलेला आहे. सगळ्यात आधी मी या मिरच्याचे असे दोन दोन तुकडे करून घेते, कारण ते भाजायला इझी पडतं. लवकर आणि चांगल्या पद्धतीने मिरची आपली भाजली जाते त्यासाठी. तर अशा पद्धतीने मी सगळ्या मिरचीचे तुकडे करून घेते आणि गॅसवरती लोखंडी तवा ठेवलेला आहे तापायला. त्यामध्ये मी हे आपण कट केलेली हिरवी मिरची टाकून घेते. स्लो फ्लेमवर आपल्याला ही चांगली भाजून घ्यायची आहे, तेल न टाकता, कारण तेल टाकतो तेव्हा मिरची एकदम अशी उडते आणि चांगली भाजली जात नाही. बऱ्यापैकी मिरची भाजलेली आहे. आता आपण या स्टेपला त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊयात. शेंगदाणे पण आपल्याला असे भाजून घ्यायचे आहेत. स्लो गॅसवरतीच आपल्याला हे सगळं करायचं आहे. आता आपण जिरा टाकूयात. जिरा पण आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. लसणाच्या 4-5 पाकळ्या टाकून घेऊयात. अशा प्रकारे सगळे जिन्नस आपले तव्यावरती चांगले भाजून झालेले आहेत. आता हे भाजून झाल्यानंतर गरम असतानाच आपल्याला हे खलबत्त्यामध्ये असं वाटून घ्यायचं आहे. तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता, पण गावची चव आणायची असेल पदार्थाला तर तुम्ही असं खलबत्त्यामध्ये वाटू शकता छान. चवीमध्ये खूप फरक पडतो. जी ओरिजिनल ठेचा किंवा खरड्याची चव असते ती आपण खलबत्त्यामध्ये वाटल्यानंतरच येते. हे बघा, अशा प्रकारे जाडसर पद्धतीने आपण वाटून घेतलेला आहे. तर आपला असा हा ठेचा बनलेला आहे. या पद्धतीने मी बाकीच्या मिरच्या पण वाटून घेते. खलबत्ता माझा थोडा छोटा आहे, त्यामुळे मला 2 वेळेस वाटावं लागतं. आता आपण तव्यामध्ये तेल टाकून हे वाटलेलं मिश्रण त्यामध्ये टाकूया, मीठ टाकूया आणि हे 1-2 मिनिटासाठी असं परतून घेऊया तेलामध्ये. आपला छान असा हा झणझणीत हिरवी मिरचीचा ठेचा खरडा तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच सोप्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी. तर मस्त असा हा खरडा आपला तयार झालेला आहे. भाकरीसोबत, चपातीसोबत तुम्ही हे खाऊ शकता. भाकरी, दही आणि हा हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा खरडा खूपच अप्रतिम लागतो. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका रेसिपी सोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.